माझे नाव सोनम प्रजापती। मी जनशिक्षण संस्थांमध्ये टेलरिंगचा बेसिक पासून कोर्समध्ये ऍडमिशन घेतलंय। तर आमच्या संस्थेचे जे डायरेक्टर आहेत ठाकरे सर, यांचे आभार मानते की त्यांनी आम्हाला एवढी संधी उपलब्ध करून दिली। आज आम्हाला उदोजी महाराज बोर्डिंगमध्ये त्यांनी व्हिजिटसाठी पाठवलं। मराठा विद्याप्रसारक आहे एमबीपी समाज हे कधीपासून स्टार्ट झाली तर 1914 पासून याची स्टार्टिंग झाली हे कळलं। आणि मेन म्हणजे त्यांचे आभार मानायला पाहिजे की त्यांच्यामुळे आम्हाला इथे जे एज्युकेटेड आहे ठीक आहे, पण मग जे एज्युकेटेड नाही आहे त्यांना आपल्या मानवाची उत्पत्ती कशा प्रकारे झाली, अश्मयुगींपासून दगडाच्या हत्यारांपासून तेव्हा त्यांना ते काय खायचे, मांस खायचे, त्याच्यानंतर मग शेतीचा उगम झाला, दळणवळण स्टार्ट झाले, त्याच्यापासून तर आपण जे आहेत आईन्स्टाईन सेकंड की अंतराळ अवकाश, पूर्वीच्या काळी दिशादर्शक कशा प्रकारे काम करायचे, कशा प्रकारे ऋतू आहे आणि किती पाऊस पडणार आहे, काय हिवाळा कधी येणार, हे सगळं आम्हाला याच्यामध्ये कळलेलं आहे। आपल्या भारताच्या पहिल्या ज्या डॉक्टर आहेत त्यांच्याबद्दल कळलं, महिला डॉक्टर। त्याच्यानंतर आम्हाला वेगवेगळ्या प्रकारची नाणी, आपले जे शाहू महाराज आहे आणि त्यांच्यासोबत ज्यांनी कार्य केलेले आहेत त्यांनी या संस्थेसाठी काय 15,000ची जी देणगी देऊन एवढं मोलाचे कार्य केले। गावातल्या मुलांसाठी त्यावेळेस मुलांना शिक्षण व्हावे म्हणून त्यांनी इकडे वसतिगृह निर्माण केली। नंतर इथूनच आम्हाला हे सुद्धा माहित नव्हतं की स्टार्टिंग कुठे झालेली आहे, तर आपल्या नाशिकमधून इथे मुलं राहायचे, इथूनच अभियांत्रिकी, इंजिनिअरिंग कॉलेज, दवाखाने म्हणजे स्कूल्स वगैरे इथूनच वेगवेगळ्या प्रकारचे इथे स्टार्ट होऊन मग त्यांच्या नवीन शाखा क्रिएट झालेल्या आहेत। तर मी आभार मानते सगळ्यांचे, इव्हन एमबीपी समाजाचे पण आभार मानते की त्यांनी आम्हाला जनशिक्षण संस्थान कल्याणातील सगळ्यांना त्यांनी संधी उपलब्ध करून दिली आणि याच प्रकारे त्यांनी अजून संधी उपलब्ध करून दिली पाहिजे की नवीन नवीन गोष्टी जे काय AI वगैरे आहेत त्याच्या थ्रू जे महिला आहेत त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचाल भेटेल असं। थँक्यू।